हे पितरांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नमः. ओम तत्पुरुषाय मे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी आपणास सनातन हिंदू धर्मातील आपल्या सणवार व्रत वगैरेच्या साखळीमध्ये प्रदोष व्रताचे महत्त्व सांगणार आहे, जो येत्या बुधवार दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी आहे. मित्रांनो, शालिवान शके 1947 संवत्सर विश्वावसु दक्षिणायनी हेमंत ऋतू मार्गशीर्ष मास कृष्ण पक्ष. मित्रांनो, तर या प्रदोष व्रता संबंधी किंवा या काळामध्ये आपण उपवास करायचा आहे, पूजा विधी करायची आहे आणि काही दान धर्म करायचा आहे. मित्रांनो, नियमामध्ये राहून तर या चारही गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे, माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, अचानक औषध आले असता उपवास करून माळेविना शिवमंत्र जप आपल्याला सतत करायचा आहे, हे लक्षात घ्या. मंदिरात जाताना आपल्या सोबत काही पूजा साहित्य घेऊन जाणे इतर भक्तांनी, अन्यथा योग्य अशी रक्कम दानपेटीत टाकणे. मंत्राचे हवन आपण नव्याने सुरू करू शकता, पण पुढे जाऊन ते बंद पडले तर मग मात्र आपल्याला दोष लागणार आहे, याची दक्षता घ्या. मित्रांनो, आज ब्रह्मचार्याचे तंतोतंत पालन आपल्याला करायचे आहे. लहान मोठ्या जीवाची हत्या करू नका मित्रांनो, अन्यथा आपल्या नावे दोष जमा होण्याची शक्यता आहे. गोमातेला ऋतुफळांचा घास व महानैवेद्य खाऊ घाला. सूर्योदयापासून प्रदोष काळीची पूजा संपन्न होईपर्यंत आपल्याला उपवास करायचा आहे. मित्रांनो, या काळामध्ये आपण फळे व फळांचा रस घेऊ शकता, दूध वा दुधाचे पदार्थ ग्रहण करू शकता. फक्त तिखट मीठ आपल्याला वर्ज्य करायचे आहे. मित्रांनो, आपले शिक्षण, नोकरी, व्यवसाय सांभाळून शिवमंत्राचा वा गुरुमंत्राचा जप माळेविना दिवसभर मानसिकरित्या जप करत राहायचा. काम क्रोध विषय सेवन करू नका. दुपारी झोपणे तसेच केस व नखे कापणे कटाक्षाने टाळा. सायंकाळी प्रदोषकाळी शुचिर्भूत होऊन शिवलिंग पूजा, जवळच्या जागृत शिवमंदिरात पंडिताच्या माध्यमातून वा स्वतः विधिवत संकल्प सोडून रुद्राभिषेक युक्त करा. मित्रांनो, मग तो संस्कृत असो किंवा मराठी भाषेत असो किंवा आपल्या देवघरात शास्त्रमान्य प्राण प्रतिष्ठित शिवलिंग असेल, तसेच शास्त्रमान्य वास्तू देवघर व देवता असतील तर रुद्राभिषेक युक्त षोडोपचार पूजा घरच्या जागृत शिवलिंगावरच आपण करू शकता. मित्रांनो, पूजेमध्ये आपल्याला लिंगाष्टक म्हणायचं आहे. 108 शिवनामावलीचा उच्चार करून 1 वा 108 बेलपत्र शिवलिंगावर व्हायचे आहे, जसे उपलब्ध होतील तसे. यानंतर आपल्याला आरती, कापूर आरती घ्यायची, घालीन लोटांवर लिहायचे आहे. जयघोष घ्या, मंत्र पुष्पांजली घ्या, राष्ट्रीय प्रार्थना घ्या, शेवटी क्षमा प्रार्थना घ्या आणि अशा विधिवत पूजेची सांगता केला. मित्रांनो, जो आपण संकल्प सोडून केलेला आहे. वीरशैव लिंगायत शिव भक्तांनी मात्र या प्रदोष व्रताचे आचरण करण्याची गरज नाही. आपल्याला इष्टलिंगाची पूजा विधिवत रुद्राभिषेक युक्त करत असतील तर, शिवाय सदर इष्टलिंग देहधारी शिवाचार्य गुरुकडून दीक्षाविधीत प्राप्त झालेले असेल तर, अन्यथा असे नावाने किंवा जन्माने जे लिंगायत आहेत ते सामान्य शैवामध्येच मोडले जाणार. मित्रांनो, ब्राह्मण देवतांना विधिवत दान धर्म अवश्य करा. उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, जानवेजोड, भस्मवडी, रुद्राक्षमाळा व दक्षिणा इत्यादी. गोरगरिबांना अन्न, वस्त्र व गरजेच्या वस्तू दान करा. यानंतर घरी येऊन शांतपणे आपला उपवास सोडावा. प्रदोष काळात नाना पद्धतीने शिव गुणगान करा, शिव ध्यान धारणा देखील करा, शिवपाठ करा, शिवस्तुती व शिवमहिमा स्तोत्र पठण करा, शिवलीलामृत वा शिवपुराण ग्रंथातील एखादा अध्याय पठण करा. अशा प्रकारे आजच्या प्रदोष व्रताचे नियमात राहून आचरण करा. मित्रांनो, व आपली शिवभक्ती ही शिवचरणी अर्पण करा. कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा प्रदोष व्रतासंबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा.
तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.